हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। भाजपचे 48 नेते 288 मतदारसंघात दौरा करणार। फडणवीस आमचे नेते। मात्र सीएम पदाबाबत महायुतीमध्ये चर्चा नाही, बावनकुळेंची माहिती। लोकसभेला केलं तेच विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं। बारामतीमध्ये शरद पवार यांचं मतदारांना आवाहन। शरद पवार स्वतंत्र लढतील म्हणूनच त्यांचं असं वक्तव्य। येत्या काळामध्ये महाविकास आघाडी राहणार नाही, संजय शिरसाट यांची टीका। नरहरी झिरवाळांचा महायुतीला झटका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवाळ यांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, कार्यकर्त्यांना सूचना। भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या केवळ अफवा। भुजबळ एका पक्षामध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचा टोला। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात, अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचं वक्तव्य। मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आणि जरांगेंनी एकत्र यावं, बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर बच्चू कडू यांनी दुसरा सल्ला द्यावा, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगे असंविधानिक भाषा वापरतात, त्यांचं काय षडयंत्र सुरू आहे, लक्ष्मण हाकेंचा सवाल। तर मी आंदोलकांना दोष देत नाही, हे सर्व सरकार घडवून आणताय, जरांगेंचा आरोप। कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे पाय धुतल्यानंतर भाजप आक्रमक। भाजप युवा मोर्चाचं नाशिक आणि नागपूरमध्ये चिखल लगाव आंदोलन। पटोलेंच्या निवासस्थानी देखील चोख पोलीस बंदोबस्त। नाना पटोले माझे दैवत, होय मी त्यांचे पाय धुतले आणि पुढेही धुणार। राजकारण करू नका, पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता ची प्रतिक्रिया। महायुतीनं कितीही इंजिन जोडले तरी विधानसभेमध्ये आम्ही जिंकणार। आता फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा खोचक टोला। ठाकरे गटाचं इंजिन बंद होणार आहे, त्यामध्ये हिरवं ऑइल टाकलं जात आहे, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन। ठाकरे गट आणि शिंदे गटाचा आज मेळावा। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित सुनावणी 15 जुलैला होणार। ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र संताप व्यक्त। आजपासून राज्यभरामध्ये पोलीस भरतीला सुरुवात। 17,471 पदांसाठी 17,76,000पेक्षाही जास्त अर्ज। तर रत्नागिरीमध्ये पोलीस भरती दरम्यान पावसाची हजेरी। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित। 48 तासानंतर देखील आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले नसल्यानं कारवाई। संत गजानन महाराजांच्या पालखीचा अकोल्यातील वाशिम जिल्ह्याच्या दिशेनं प्रस्थान। पातूरच्या घाटातील पालखीची नयनरम्य दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी। बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची रखडपट्टी राहण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये 2026 पर्यंत एक दिवस आड पाणीपुरवठा राहणार, प्रशासनाची माहिती। पावनुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी। 45.97 मीटर भाला फेकत नीरजनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।